तर गाईज आमच्या घरी आलेली मावशी सरप्राईज द्यायला आणि आम्हीच तिला सरप्राईज द्यायला आम्ही चाललोय कुठेतरी दुसरीकडे. तर ते तुम्हाला कळेलच, पुढे ब्लॉग बघत राहा. तर मी खूप वर्षाने चाललेले ट्रकनी, ते पण गावी, आणि मी पहिल्यांदाच हा अटल सेतूचा रोड बघितला होता. खूप सुंदर आहे, नक्की एकदा काहीतरी बघावा हा. तर गाईज आम्ही आलेलो आमच्या बापूंच्या मित्राच्या गाडीतून आणि आम्ही ना अचानक इथे पेट्रोल पंपच्या इथे थांबलो आणि खाली उतरलो आणि आम्हाला बघा आमची गाडी दिसली. ओ माय गॉड. म्हणजे अण्णांची गाडी ही. हे बघा कशी नावं लिहिलेत मस्त आहे की. तुझं नाव कुठे बघू? अरे तुझं नावच नाहीये. मागे आपली नावं मागे आहेत. जाऊ दे, मागे जाऊ नाही शकत, खूपच अडचण आहे तिथे. हाय गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर तुम्ही मागचं लोकेशन बघू शकता, काहीतरी वेगळं आहे, डिफरंट आहे. तर मी आलेली आहे परत एकदा कोल्हापूरला. तर श्लोकचा आहे बड्डे, त्यामुळे मी आणि माझ्या दीदीने विचार केला त्याला सरप्राईज देऊया. तर आता तर सध्या तो शाळेत गेला आहे आणि तो आता येईल थोड्या वेळातच, एक 15-20 मिनटातच. आणि आम्ही आत थोडंसं असं डेकोरेशन, आणि आम्ही आत असं छोटंसं डेकोरेशन केलं. म्हणजे काय काय चॉकलेट्स, चिप्स वगैरे, स्प्राईट वगैरे काय काय आणून ठेवले आणि असं सजवल्या. तर त्याची आपण रिॲक्शन बघूया कशी असणार आहे. तर हा व्लॉग नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच प्लीज सबस्क्राईब करून जावा. तर ही आहे श्लोकची आय्या, म्हणजे श्लोकची आजी. तर आम्ही त्यांना सांगितलेलं की त्याला कसं पण करून आत बोलवून पाणी द्या, आणि तो आला पण. हॅपी बर्थडे श्लोक. हॅपी बर्थडे. ओ भाई, मला माहित होतं तुझं. हॅपी बर्थडे श्लोक. आवडलं का? मावशी म्हण श्लोक आज. श्लोक आज मावशी म्हण. मावशी म्हण आज. आय्याला बरोबर. अरे आय्याला हॅलो हॅलो. हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं वाटलं आमचं सरप्राईज? छान वाटलं. तू काय म्हणतोस माहित होता म्हणजे मला असं आत्म फिलिंग येत. हो हो, तू ना माहित नव्हतं मला. काय बोलायचंय? काय नाही, नथिंग. This is Shlok. This is Arav, Shlok's brother. Yeah. Arav, say hi. It's vlog going on YouTube. Hi. Yeah. No, it's not. Yeah, it is. Yes, it is. His channel is there. Her channel is there. त्यानंतर आम्ही छान असं जेवण जेवलो. डाळीची आमटी, कोबी आणि भेंडीची भाजी, चपाती आणि आंबील. तुम्हाला ही रेसिपी माहिती आहे का? मला कॉमेंटमध्ये सांगा. सध्या आम्ही कापणार आहे केक, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि काय केक आणले आणि श्लोकचे 2 फ्रेंड्स आले, तर मग आपण बघूया. कालपासून आठवण काढायला. Yeah, I know, why not? I'm eating. Bro, yeah. सिंपल राहील. Steve? Come on. इकडे बघ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shlok. Happy birthday to you. केक पॅनाकोटा मधून आणलेला आणि खरंच खूप टेस्ट यम्मी होती. हा, कसं वाटतंय सांग? छान वाटतं. आता तू 1 वर्ष मोठा झालास. 1 वर्ष म्हणजे तुला असं- माझे 12 वर्ष पूर्ण झाले. अरे तसं नाही, 1 वर्ष आणखी मोठा झालास ना, असं मी म्हणतो. कळलं? हा. ओके गाईस, आता मी फूड एन्जॉय करतो, दाखवतो मला पण. गाईज, ॲम्बियन्स 1 नंबर आहे हॉटेलचा.
हा पप्पा हाय बोला. Bye. See you. तर गाईस तुम्ही ॲम्बियन्स बघू शकता, खूपच मस्त आहे. फुल असं बाहेर असं रोडचा व्ह्यू आहे खाली आणि असं शांत एकदम, काहीच नाही आजूबाजूला, एकदम झाडी आहेत. आणि हे हॉटेल आहे, निओरा हॉटेल आहे ह्या ना. आणि वरती पण आहे सिटिंग, खाली पण आहे आणि तुम्ही वरती पण बसू शकता. येस, आत पण आहे इथे. त्यानंतर आम्ही डिनर एन्जॉय केला, ज्यात होतं चिकन मंचा सूप, चिकन प्लॅटर, रोटी आणि मुर्ग मसलम. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही खाल्ली सकाळ सकाळी ही मिसळ, ती पण खूप छान होती. तर हॅलो गाईज, आज आहे नेक्स्ट डे आणि आम्ही सध्या चाललोय महालक्ष्मी मंदिरामध्ये. अरे काय गेली दादा बोलली, अवघड येतेच ना. तर आम्ही चाललोय सध्या महालक्ष्मीला आणि आम्ही नंतर कुठे कुठे जातो तर ते तुम्हाला पण मी दाखवते, तर ब्लॉग बघत राहावा. तर गाईज आम्ही आता सध्या पोहोचलोय महालक्ष्मी मंदिरला, आता आपण जाऊया आत. तर गाईज सध्या आम्ही घेणार होतो लाईन मधून दर्शन, पण खूप गर्दी आणि ऊन पण खूप आहे. आम्ही डिसाईड केलं की मुखदर्शनच घेऊया आणि जाऊया. गर्दी म्हणजे पाक विषय हाड गेलाय. पाय भासतात भाई. तर मी गेल्या वेळी पण जेव्हा कोल्हापुरात आलेली तेव्हा इकडे आलेली आणि तो पण व्हिडिओ मी टाकला, तर तो बघितला नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. हां, सगळं ते बांधले कारण तिथे काम चाललंय अजून, अँटिक म्हणजे अजून काय ओल्ड करायसाठी बांधलंय का? विंटेज आता ते नवीन काम करायला. बघा पुढे पण बघा, गेल्या वेळी पण चाललं तेव्हा कन्स्ट्रक्शन होतच चालू. होतं. तर जसं आम्ही आत गेलो आम्हाला आरतीही भेटली आणि खरंच खूप छान वाटलं. तर गाईज आमचं मुखदर्शन करून खूप सुंदर झालेलं आहे आणि अचानक जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा आरती पण सुरू झालेली, तर एवढी मस्त वाटलं ना, एकदम छान वाईब होती. हॅलो हॅलो, आम्ही आता सध्या इथं ज्वेलरी घ्यायला आलोय आणि माझी मम्मी, श्रुती, श्रेया सगळे ज्वेलरी घेत आहेत. गाईज मागच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलेलं की इथं गार्डन होतं आणि ते पलीकडच्या साईड, पलीकडच्या बघा तिकडं दाखवलेलं, तिथं पत्रा बांधलाय बघा. आता इकडून बघा प्युअर. हा, आणि तिथं होय, इथं म्हणजे हे मॅनमेड नाही आहे, देवांनी बनवले. आणि इकडे महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला नारायणी करून दुकान आहे, तर तिथे पण खूप छान असं ज्वेलरी आणि ते रोज वेगवेगळे सेल लावतात. हो, दाखवूया ना. आता पहिला हे बघा किती मस्त आहे बघा, तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. हा बघा आता ज्वेलरी, हे बघा ही ज्वेलरी सगळी. बघू सगळी ज्वेलरी आहे. श्रेया ज्वेलरी बघतेस म्हटले. तर गाईज तुम्ही मगाशी जरा मनसोक्त बघितलं नाही, श्रेया म्हटले डायरेक्ट ज्वेलरी दाखवा. आता तुम्ही मनसोक्त बघून घ्या कसं आहे ते, मी आता काहीच बोलत नाही. अजून एकदा मला इथे एक कासव सापडलाय, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला दिसेल का नाही माहीत नाही, इकडनं बघा बघा, दिसला. हां, हा फक्त छोटासा, अजून ह्याच्यापेक्षा खूप खूप मोठे कासव आहेत, खूप म्हणजे खूप मोठे आहे. बघा तो दगड दिसतो तुम्हाला, तेवढ्या साईजचा एक कासव आहे. तर आता गेला मगाशी तो, बघा दिसला का तुम्हाला? हे बघा पाणी प्यायला बघा, दिसतोय ना? हां, तोच खूप मोठा आहे आतनं. आम्ही आता ज्वेलरी घेऊन आता दुसरी शॉपिंग करतोय. नुसतं शॉपिंग पकलंय माझं डोकं. हा, गरमीने ना खूप गरम होते. आप्पे ब्रेक घेतला जरासा, भूक लागली आमच्या पोराला. आता आमचं महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे आणि सध्या चाललं आम्ही गाडीकडे. खूप 2 तास झाले आम्ही फिरून, काय तर शॉपिंग केलेली आहे. आणि श्रेया आता कसं वाटलं महालक्ष्मी दर्शनाने? एवढं तुम्हाला छान दाखवलं. वाटलं. मी फर्स्ट टाइमच बहुतेक ती आरती अटेंड केली असेल. हां, आणि आम्ही गेलो आणि बरोबर आरती चालू झाली, आरतीच केली. अजून जरा शॉपिंग केलं, ज्वेलरी घेतली, तुम्हाला दाखवलं मी. आता
आता चाललंय गाडी. आता आमचं महालक्ष्मी दर्शन करून झालेलं आहे. गाडीत पण बसून आता श्रुतीला हे घ्यायचं आहे, चप्पल. म्हटलं आता आपण चप्पल आलो आदर्श स्टोअरमध्ये. तर गाईज आता आम्ही आलो आहे स्वामींच्या मंदिराकडे. आणि कसं आहे श्रेया, स्वामींच्या मंदिरात आलो आम्ही पाया पडायला. हे बघा सगळं असं महोत्सव आहे, सगळं असं मंडप बिंडप बांधला, आयुष्य हार गेलाय. तर आता बघूया पुढं. स्टे ट्यून्ड. कर साहेब आहेत आणि आम्ही इथं सगळी पाया पडायला आलो. श्रेया इकडनं नाही, ए हाय तर हाय हाय. आता वर चाललो आहे आम्ही स्वामींच्या परिसरात, म्हणजे स्वामी तिथं आहेत तिथं. मस्त आहे ना. तुम्ही नक्की या प्रज्ञापुरी स्वामी मंदिर. श्रेया कसं वाटतंय? छान वाटतं मला इथे नेहमी, छानच वाटतं. तर सध्या मी आणि मम्मी थोडंसं असं चालायला आलोय, वॉक करायला रात्रीचं. हाय करा मम्मी. हाय. मम्मी मला काय काय बऱ्याच गोष्टी दाखवतात तिकडच्या चालतंय मस्त आहे की. नेक्स्ट डे ताईनी केलेलं चिकन खिमा खरंच खूप छान झालेलं आणि मी नक्की एकदा रेसिपी शेअर करेल. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो असं थोडंसं वॉक करायला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गेलेले मंदिरात आणि ह्या आजोबांचा जो एक्सपिरियन्स होता ते मी माझ्या शॉर्ट्समध्ये शेअर केलं, तर तुम्ही तो जाऊन नक्की बघा. आणि हे येल्लो कुर्तेवाले आहेत मंदिरातले दादा. तर येस, ह्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटते. टिल देन टेक केअर ऑल. बाय बाय.